खूप मस्त झालं निरंजन. आता आपण थोडं गडांबद्दल माहिती बघूया. आता आपण प्रतापगड ह्या गडाबद्दल थोडी माहिती बघूया. नेक्स्ट. तर सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडील जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस 8 मैलावर अ, प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावामधल्या डोपऱ्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी केली झाली आहे. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाजाच्या आतल्या बाजूला अ, द्वाररक्षकांची ठिकाणे अ, दिसतात. हा बुरुज सोमसूत्री प्रदक्षिणा करून पाहता येतो. अ, दरवर्षी या ठिकाणी श- अ, शिवप्र शिवप्रताप दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रतापगडाचा परिसर पाह अ, पाहता पाहत असताना आपणास इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात. सु अ, शूरता आणि गनिमी कावा व इतिहासातील शिवप्रतापांच्या अनेक गोष्टींची अ, सार साक्ष आजही प्रतापगडावर गेल्यावर आपणास होते. जावळी खोरे कसे होते व आहेत याचा उ- उलगडा येथे गेल्यावर होतो. नेक्स्ट स्लाइड. आता गडाचा इतिहास. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इसवी सन 1656 पार पडले. छत्रपती राजाराम महाराज गडावर एप्रिल 1689 ते 10 ऑगस्ट 1689 पर्यंत वास्तवास होते. छत्रपती राजाराम महाराज यांची काक काकरखानासोबत अ, पहिली लढाई याच डोंगराच्या पायथ्याशी झाली. त्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली होती. या लढाईत अ, पाय पायदळ प्रमुख पिळाजी पियाजी गोळे हे छत्रपतींच्या सोबत चिलखत प्रमाणे पुढे होते. इसवी सन 1656 ते 1818 काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रूपासून अभेद्य राहिला. 17 फुटाचा अ, 17 फुटाचा कांस्याच्या शिवाजी महाराजांच्या
पुतळाचे उद्घाटन इसवी सन 1957 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. नेक्स्ट स्लाइड. याच्या आधी एक स्लाइड आहे. नाही. हा. गडाच्या दक्षिणेच्या टेहळी बुरुज खालून सरळ जाणाऱ्या पायवाटे पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या अ, पश्चिमा पश्चिमाभिमुखी महाद दरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रीतीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. दरवाजातून आत गेले की उजव्या हाताला चिलखती ब चिलखती बांध चिलखती बांधणीचा बुरुज दिसतो. हा बुरुज पाहून परत पाय परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानी मातेची अ, सा सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती मा, अ, महाराज महाराजांनी नेपाळ मधील गण गडकी गडकी नदीतून शाळीग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतले. या मूर्ती शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकांचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. ह्या मंदिरा या मंदिरा समोरून बाले किल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती दिसते. पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईंच्या वाड्याचे अवशेष आहे. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. या पुतळ्याच्या जागी पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळा शेजारीच शासकीय विश्वा येथील बागेतून
उजव्या बाजूच्या वाटेने तटावर तटावर जाऊन तटबंदी वरून फेरफटका मारताना जवळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाजा खेरीज घोरपडीचे चित्र असणारा राज पहाऱ्याच्या दंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरुज पुढे यशवंत बुरुज नंतर त्याच्या पुढे सूर्य बुरुज हे बुरुज आहे. नेक्स्ट स्लाइड. अफजल खानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी ह्या मर्दानी गड्याने अफजल खानाचे शिर या बुरुजात पुरले असे इतिहास सांगते. भवानीच्या नगर खानाची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीची ही एक कथा सांगितली जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृत नैवेद्य दाखवीत असे. या भवानी मंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. मंदिरापासून 100-200 पावले चढल्यावर एक छोटे खानी दरवाजा लागतो आणि तेथून किल्ल्यात प्रवेश होतो. त्या पुढे एक पडी चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. 1400 फूट लांबी आणि 400 फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडांपेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडे तटबंदी 400 फुटांहून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्ल्यातला 2 तळी आहे. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते व येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते. धन्यवाद.